यंदाचा गणेशोत्सव हा डॉल्बी मुक्त साजरा करावा, तसेच ज्या मंडळाचे गणपती आहेत त्यांनी मंडपाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, जेणेकरून त्याचा फायदा सुरक्षेसाठी होईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले. जिल्हा प्रशासन आणि सांगली जिल्हा पोलीस दलाकडून आज गणेशोत्सवाच्या नियोजनाची बैठक खरे हाऊस क्लब येथे संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी प्रभारी जिल्हाधिकारी स्वाती देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अपर अधीक्षक ऋतू खोकर, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गाजरे, वीज मंडळाचे खांडेकर, अपर तहसीलदार अश्विनी अडसूळ यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आगामी गणेशोत्सव हा शांततेत आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार साजरा करण्याचं आवाहन सर्व अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना केले. तर महापालिका प्रशासनाकडून पुढील 8 दिवसात गणेश मंडळ परिसर तसेच आगमन विसर्जन मार्ग हे खड्डेमुक्त करू, अशी ग्वाही अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली आहे. तर गणेश मंडळांना विजेचे कनेक्शन द्यायला सुरुवात झाली असून गणेश मंडळांनी अर्ज करावे, असे आवाहन वीज वितरण अधिकारी खांडेकर यांनी केले. याचबरोबर सर्वांनी नियमांचे पालन करून डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच एक गाव एक प्रभाग एक गणपती अशी संकल्पना जास्तीत जास्त राबवावी, असं आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्वांना केले. या बैठकीत शांतता कमिटी सदस्य किरणराज कांबळे, माजी नगरसेवक विष्णू माने, दीपक चव्हाण, उत्तम कांबळे, राजेंद्र कल्लोळी, लक्ष्मण नवलाई, शलाका पवार, मेजर आकाश तिवडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आणि गणेश मंडळ प्रतिनिधींनी आपली मनोगते व्यक्त केली आहेत.